तूही रे माझा मित्वा या मालिकेच्या 4 मार्चच्या भागामध्ये अनेक घडामोडींचा उलगडा होत जाणार आहे आणि वल्लरी इंजेक्शन देता देता पकडले सुद्धा जाणार आहे. इकडे आता अर्णव बाहेर बसलाय आणि त्याला सतत ईश्वरीची चिंता वाटते आहे आणि कधी ईश्वरी बरी होणार, काय होणार, त्याच्या डोक्यामध्ये एक आणि एकच विचार आहे. त्याच वेळेला तिकडे आता आकाश येतो आणि त्याला आता सांगायला लागतो, दादा तू कॉफी घे बरं. यावरती तो म्हणतो, नको, मला काहीही नकोय, तुम्ही सुद्धा सगळेजण थकलात, तुम्ही वगैरे कॉफी घ्या. तोपर्यंत नम्रता सांगायला लागते, जीजू हे बघा, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि ताई बरी होणार आहे, तुम्ही जरा कॉफी घ्या बरं, असं म्हणत आता इकडे ती अर्णवला समजवते. त्यावरती अर्णव आता नम्रताला इकडे बाजूला बसवतो आणि तो सांगायला लागतो, मला माहिती आहे की माझ्यापेक्षा तुमच्या बहिणीला तुम्ही जास्त ओळखता, पण ती फायटर आहे, ती फाईट करून या सगळ्यामधून नक्कीच बरी होईल. यावरती नम्रता म्हणते, हो जीजू तुम्ही बिलकुल काळजी करू नका, ताई इकडे ना म्हणजे ईश्वरी एक खूप मोठी फायटर आहे, अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि ती या सगळ्यातून पण बरी होईल. इकडे वल्लरीला अजिबात अजून माहिती नाहीये की आता ईश्वरी चं नक्की काय झाले ते, आणि त्याचमुळे ती एकदम बिनधास्त आहे, छानपैकी आपल्या कारमध्ये बसते जेणेकरून सुप्रिया मी आपल्याला पाहायला नको. आणि त्यानंतर कारमध्ये बसून आता ती लगेचच काहीतरी खायला ऑर्डर करते, तिला कारमध्येच ती डिलिव्हरी होते, त्याच कारमध्ये बसून ती आता खात असते. तोपर्यंत डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर आता सगळ्यांना सांगतात की शी इज आउट ऑफ डेंजर, काळजी करू नका, आता त्यांना कोणत्याही प्रकारचा जीवाचा धोका नाहीये आणि त्यांच्या जीवाचा धोका आता टळलेला आहे. जीवाचा धोका टळला म्हटल्यावर ती सगळ्यांना आनंद गगनात मावेन असा होतो आणि ताबडतोब एक एक करत ईश्वरीला भेटण्यासाठी सगळेच जण चाललेले आहेत. अर्णवच्या तर मनामध्ये आता इकडे खूप आनंद झालाय, त्याला आता आपण ईश्वरीला गमवू की काय अशी भीती वाटत आहे. तोपर्यंत मग आता एक एक करत सगळ्यांना फोन फिरवत असताना आकाश आपल्या आईला सुद्धा कॉल करतो, हॅलो आई. यावरती ती म्हणते, काय रे, काय झालं ईश्वरीचं. यावरती तो म्हणतो, ईश्वरी एकदम छान आहे आणि तिला काही झालेलं नाहीये, शी इज आउट ऑफ डेंजर. असं म्हटल्यावरती ती जोरात किंचाळतेच. काय? यावरती तो म्हणतो, अगं आई काय झालं, तुला इतकं दचकायला काय झालं. त्यावरती ती म्हणते, नाही आनंदाने म्हणजे मला आनंदाचा खूप मोठा धक्का बसला ना, त्यामुळे बरं झालं, बरी झाली ना ती, ठीक आहे मी येतेच तिला भेटायला. असं म्हणत आता इकडे ती लगेचच फोन ठेवते. त्यानंतर मग आता एक एक करत अर्णव सगळ्यांना सांगायला लागतो, हे बघा मामा, तुम्ही आजीला घेऊन घरी जा, इथे सगळ्यांनी थांबायची गरज नाहीये, डॉक्टरांनी सांगितलं ना की ती आता आउट ऑफ डेंजर आहे, मग कोणतीही चिंता करायची खरंच काही गरज नाहीये. तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही सगळेच जण घरी जा, कारण सांगू आजीच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत की नाही. यावरती आजी म्हणायला लागते, नाही रे मी थांबते इथे. त्यावरती अर्णव तिला जबरदस्ती करतो आणि ते काही नाही मामा, तू आजीला घरी घेऊन जा, आणि तो सुप्रियाला सुद्धा आता घरी जायला सांगतो. पण त्यावरती सुप्रिया म्हणते, घरी जाऊन सुद्धा आता मला काही चैन पडणार नाहीये, काहीही झालं ना तरी सुद्धा मी घरी जाणार नाहीये, मी इथेच थांबणार जोपर्यंत ईश्वरी शुद्धीत येत नाहीये, माझ्याशी नीटपणे बोलत नाहीये, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र अर्णवचा नाईलाज झालेला आहे आणि बाकी सगळ्यांना जबरदस्ती घरी पाठवून अर्णव आणि आता सुप्रिया हे दोघंच जण ईश्वरीच्या इकडे थांबलेले आहेत. त्यानंतर मग आता अर्णव सांगतोय, काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे आणि ईश्वरीला काहीही होणार नाही. तोपर्यंत मग आता बाकी सगळेजण ज्या वेळेला घरी जायला निघालेले असतात तोपर्यंत इकडे मामा विचार करतात, ही वल्लरी गेले तरी कुठे. त्यावरती आकाश सांगायला लागतो, मी आईला फोन केला होता, तिला सांगितलं की ईश्वरी आउट ऑफ डेंजर आहे. तितक्यात आता इकडे लगेचच मामा वल्लरीला कॉल करतात आणि हॅलो कुठे आहेस तू. यावरती ती सांगायला लागते, काही नाही मी मंदिरात आलेली आहे, ईश्वरीला बरं वाटावं या कारणासाठी मी देवाकडे प्रार्थना करायला आले होते. मग मामा सांगायला लागतात, काय चमत्कार झालाय, ती ईश्वरीसाठी प्रार्थना करायला देवळात गेलेली आहे. बरं, ही देवळात प्रार्थना करायला गेलेली बाई देवळात गेलेलीच नसते, तर आता ईश्वरीला मारण्यासाठी किंवा ईश्वरीला संपवण्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते सगळं वापरून आता ती मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी काहीतरी तिने आता इंजेक्शन मागवले, जे ईश्वरीला दिलं की ईश्वरी संपली, असं तिचं प्लॅनिंग आहे. त्यानंतर मग आता इकडे अर्णव बसलाय आणि तिकडे सुप्रिया आलेली आहे. अर्णवच्या डोळ्यामध्ये अजूनही चिंता काही संपलेली नाहीये आणि त्यानंतर मग आता सुप्रिया सांगते, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावरती तो म्हणतो, बोला नाही आणि चिंता करू नका, आता काही होणार नाहीये, ईश्वरी बरी होणार आहे. त्यावरती ती म्हणते, हो ते तर मला माहितीच आहे, पण खरं तर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आले ना त्यावेळेला खरं तर माझं थोडंसं वागणं रूढ
रूढ वाटलं असेल तुम्हाला, पण काय करू मला काही कळायलाच मार्ग नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये मला आता म्हणजे माझ्या मुलीची चिंता वाटत होती आणि म्हणून मी ही अशी रिॲक्ट झाले. त्यावरती तो म्हणतो इट्स ओके, मला काही वाटलेलं नाही आहे, तुमची ही नॅचरल रिॲक्शन होती. आणि त्यावरती ती सांगते अजून मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. त्यावरती अर्णव म्हणतो बोला ना. त्यावरती ती सांगायला लागते खरं तर मला इतकी मनामध्ये गिल्ट आहे ना की माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार आता दावणीवरती लागला आहे. 2-3 महिने माझ्या मनामध्ये हाच विचार आहे की काय करू की जेणेकरून माझ्या मुलीला या सगळ्यातून सुटकारा मिळेल. खरंच मला इतकी चिंता वाटते ना की या सगळ्यामध्ये आता माझी मुलगी भरडली जाते माझ्यामुळे तिचा संसार असा पणाला लागलाय. तोपर्यंत इकडे वल्लरी आलेली आहे आणि वल्लरी आता मात्र तिकडेच उभी राहते आणि विचार करते नाही ह्या ईश्वरीने शुद्धीवरती आली आणि तिने काही ऐकलं असेल किंवा तिने काही बघितलं असेल तर मात्र काहीच म्हणजे माझं काही खरं नाही आहे आणि त्यामुळे मला आता काहीही करून या ईश्वरीला संपवायला पाहिजे. जरा जास्तच पुढे करते, काय गरज पडले, माझं आता सत्य शोधून काढायची हिला संपवायची वेळ तर आलेलीच आहे असं म्हणत ती आता ईश्वरीसाठी आणलेलं इंजेक्शन ताबडतोब तयार करते आणि ते इंजेक्शन ईश्वरीला देते. जेणेकरून ईश्वरीला ते इंजेक्शन दिलं की आता ईश्वरी ह्या सगळ्यामध्ये टोटली संपून जाईल आणि आपलं काही राहणारच नाही आहे, म्हणजे आपल्या विरुद्ध साक्ष द्यायला कुणीही राहणार नाही आहे. आणि त्याच कारणासाठी ती ईश्वरीच्या इथे आली आणि ईश्वरीला इंजेक्शन देत असताना अचानकपणे सुप्रिया ती आता ICUच्या रूममध्ये यायला निघते. ज्या वेळेला सुप्रियाची चाहूल लागले तेव्हा आता वल्लरी घाबरलेली वल्लरी ताबडतोब तिथे असलेला जो काही डॉक्टरांचा ॲप्रन आहे तो ॲप्रन घालते. पण हे सगळं करण्याच्या गडबडीमध्ये तिच्या हातामधली जी काही इंजेक्शन तयार केलेलं असतं ईश्वरीला संपवण्यासाठी ते इंजेक्शन फटकन खाली पडतं. इंजेक्शन खाली पडल्यामुळे मग मात्र आता इकडे तिला पुन्हा इंजेक्शन देणं काही शक्य होत नाही आहे आणि त्याचमुळे मग मात्र लगेचच इकडे सुप्रिया पोहोचते. ती तिच्यासमोर ही आता दृश्य तयार करते की ती एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर आता चेक करते. मग त्यानंतर सुप्रिया तिथे उभी राहते आणि वल्लरी आता डॉक्टर असल्याची ॲक्टिंग करते आणि तिकडून निघून जाते. वल्लरी निघून गेल्यावरती मग आता सुप्रिया इकडे आपल्या मुलीच्या बाजूला बसते आणि मुलीच्या बाजूला बसून ती आता सांगायला लागते खरंच बाळा माफ कर, माझ्यामुळे हे सगळं घडलंय, हे सगळे पुरावे शोधण्यासाठी तू तिकडे गेलीस ना, सगळं माझ्यासाठी केलंस ना. खरं सांगू मला आता इतकं वाईट वाटतंय ना की माझ्यामुळे एक तर तुझा संसार आणि आता तुझा जीव धोक्यात आहे. असं म्हणत ती आपल्या मुलीसोबत बोलत असताना तिकडे अर्णव आल्यावरती मग आता अर्णव तिच्या बाजूला बसलाय आणि त्यानंतर मिस इंदोर काहीही झालं तरी तुम्हाला शुद्धीमध्ये यायलाच लागणार आहे. फायटर आहात तुम्ही, प्रत्येक गोष्टीशी कसं फाईट करायचं हे मी तुमच्याकडून शिकतोय आणि काहीही झालं तरी तुम्हाला शुद्धीवरती यायलाच पाहिजे. असं म्हणत तो तिचा हात आता हातामध्ये घेतो आणि त्यानंतर तिला आता बरं वाटण्यासाठी तो तिला प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला अचानकपणे अशी गोष्ट घडली की आता ईश्वरीचा हाताची हालचाल तर होते पण त्याच वेळेला अचानकपणे आता मॉनिटरवरती पाहिल्यावरती अर्णवला कळतं की सगळ्या रेषा समांतर झाल्यात आणि त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. म्हणजे आता कोणताही चढ उतार नाहीये त्या मॉनिटरवरती आणि सगळ्या रेषा एकदम समांतर आणि ईश्वरीची हालचाल थांबलेली आहे. त्याला आता खूपच मोठा धक्का बसलाय. काय करायचं त्याला काही कळत नाहीये आणि त्यानंतर मग तो आता डॉक्टर असं म्हणत तो आता बोलत आहे. ताबडतोब नर्स तिकडे आलेली आहे. काय झालं असं ज्या वेळेला नर्स म्हणते त्यावेळेला अर्णव सांगतो बघा ना या मॉनिटरवरती सगळ्या लाईन सरळ झाल्यात, काय झालंय. त्याला आता काहीही वाईट ऐकायचं नाहीये आणि त्याला धक्का बसलाय. तोपर्यंत वल्लरीने आता इकडे फोन केलेला आहे आणि वल्लरीने फोन केल्यावरती मग आता लगेचच फोन करत ती काका सांगायला लागतात हे बघ मला पैसे नाही पोचले अजून 50 लाख रुपये, जर मला पैसे नाही पोचले ना तर तुझं भांडं फोडायला वेळ लागणार नाहीये. वल्लरी सांगायला लागते माझं भांडं फोडलं ना तर तुमचं पण भांडं फुटणार आहे, याच्यात काही मी एकटी अडकलेली नाहीये आणि तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही आहात, तुम्ही सुद्धा जे काही केलं ते समोर येईल. त्यामुळे एक टीम बनून आपण काम करायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणते ना की मी तुम्हाला 50 लाख रुपये देणार आहे म्हणून, मग चिंता कसली करताय. सध्या तुम्हाला एक गोष्ट करायला सांगितली होती त्या ईश्वरीला संपवण्याची, पण ती पण तुम्हाला जमली नाही. तुम्ही तुमची कामं करत नाही आहेत आणि माझ्याकडून पैशाची अपेक्षा करताय. यावरती आता इकडे काका सांगायला लागतात कसलं
मी तिच्यावरती हल्ला घडवून आणला होता, माहिती आहे ना तुला, यावरती वल्लरी सांगायला लागते. हल्ला तर घडवून आणला होता, पण त्याचा काय उपयोग? त्या हल्ल्यामध्ये जर का ती आता वाचलेली आहे तर त्या हल्ल्याचा उपयोगच काय? काहीही उपयोग झालेला नाहीये. नीट हल्ला करून तिला संपवायला पाहिजे होतं. आणि हे बघा, पैसा पैसा करू नका, मी तुम्हाला पैसे तर देणारच आहे, पण आता तुम्ही जरा शांत राहा, असं म्हणत ती आता ताबडतोब त्यालाच धमकी देते. इकडे अर्णवने बोलवल्यावर ती नर्स आले आणि नर्स आता समोरचं दृश्य बघते आणि हसायला लागते. तोपर्यंत अर्णवचा आवाज ऐकून सुप्रिया सुद्धा तिकडे आलेली आहे आणि त्याच वेळेला नर्सचं हसणं बघून आता अर्णव चिडलाय. काय झालंय काय, तुम्ही हसताय काय? यावरती नर्स सांगते, तुम्ही तुमच्या बायकोवरती इतकं प्रेम करताय ना की तुमच्या लक्षात नाही आलं की त्यांच्या हाताला लावलेलं ते मॉनिटरची वायर ती निघालेली आहे. आता जर का हाताला मॉनिटरची वायरच नसेल तर तुम्हाला त्या मशीनवरती काय दिसणार? असं म्हटल्यावरती अर्णवच्या कुठेतरी जीवात जीव आलाय आणि त्यानंतर तो आता ईश्वरीच्या बाजूला बसून आहे. इकडे तोपर्यंत वल्लरीने आता तिचा पुढचा प्लॅन तयार केलेला आहे. इकडे अर्णवच्या पायाखालीच ते आता इंजेक्शनचं सगळं सामान पडलेलं आहे, जे सामान वल्लरीने आता इकडे ईश्वरीला देण्यासाठी आणलेलं असतं आणि ते सगळं इंजेक्शनचं हे खाली पडलेलं अर्णवला माहिती नाहीये. तोपर्यंत इकडे आता वल्लरी सांगत आहे, काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला माझी साथ द्यावीच लागणार आहे, कारण तुमचे पण हात दगडाखाली अडकलेत. काय या प्रकरणामध्ये मी एकटी अडकलेली नाहीये, असं म्हणत ती आता मामांना ब्लॅकमेल करत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आता ईश्वरीच्या बाजूलाच उभा आहे आणि त्यावेळेला ईश्वरीला मात्र जाग आलेली आहे आणि ईश्वरीला शुद्ध आलेली बघून आता अर्णव म्हणतो, हे काय शुद्धीवरती आलीस मिस इंदोर? यावरती ती सांगायला लागते, मग काय? अर्णव म्हणतो, मग मला कधी सांगणार? त्यावरती ती सांगते, अच्छा, म्हणजे आता तुम्ही इतकी छान झोपला होतात आणि मी शुद्धीवरती आले आणि मी तुम्हाला उठवू? हां हां, उठा उठा, मी शुद्धीवरती आले, असं का? त्यावरती तो म्हणतो, खरं सांगू का, तर कालपासून जो रेडिओ पॉज झाला होता तो परत एकदा रिवाइंड सुरू झाली त्याचं, असं मला वाटायला लागले. कालपासून गप्प होतात, बोलत नव्हतात म्हणून मला टेन्शन आलं होतं, पण आज इतके बोलणं सुरू केलेत ना की गप्प राहा म्हणून मला सांगायला लागते. त्यावरती ईश्वरी म्हणते, माझं बोलणं काल मिस केलंत ना? असं म्हणत ती आता बोलत असताना अर्णवला अचानकपणे आठवतं की ही आपल्याला खोटं सांगून निघून गेली होती आणि तो त्या मुद्द्याकडे वळतो. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता झोपेतून उठते ती म्हणजे अंजली उठते आणि राजेश कुठे गेला म्हणून तिला खूपच चिंता वाटते. राजेश राजेश असा आवाज देत ती पाहत आहे. तोपर्यंत इकडे तिला एक पाल दिसते आणि पाल दिसल्यामुळे ती आता जोरात किंचाळते. इकडे राजेश सकाळी उठलाय आणि त्यानंतर तो आता रियाने काढलेल्या अंगठ्या पाहतोय. ज्या वेळेला रियाच्या अंगठ्या पाहतोय डायमंडच्या, त्यावेळेला तो विचार करतोय, हिने आता बोटामधून अंगठ्या तर काढून ठेवल्यात, पण आता मी याच अंगठ्या लंपास जर का केल्या तर माझ्यासाठी ही आता गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. रिया उठायच्या आधी मी ह्या अंगठ्या गायब करतो, असं म्हणत तो आता अंगठ्या त्या घेण्यासाठी निघालाय. पण त्याच वेळेला त्याला आता अंजलीचा फोन आलाय. फोन वाजल्यामुळे रिया उठले आणि इकडे राजेश गडबडल्यामुळे तिथला ग्लास आता अचानकपणे फुटला गेलाय आणि ग्लास फुटल्यामुळे आता इकडे लगेचच रियाच्या हाताला लागले, रक्त यायला लागले आणि ती आता रडायला लागली. ती सांगायला लागते, राजेश तू काय मला सोडून चालला होतास का? राजेश म्हणतो, अगं काय बोलतेस तू, तुला सोडून मी कुठे जाणार आहे? मला फक्त अगं इकडे फोन आला ना आणि तुझी झोपमोड होऊ नये म्हणून फोन पटकन उचलायला गेलो, या गडबडीत पाणी पिण्यासाठी घेतलेला ग्लास फुटला, तुला लागलंय का? यावरती आता इकडे ती सांगायला लागते, पण तू नाही मला लागलेलं तर नाही आहे, पण तू मला सोडून तर जाणार नाही आहेस ना? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही ग, असं काय करतेस, मी तुला कसं सोडून जाईल? पण तितक्यात आता इकडे फोन आलेला आहे, तो म्हणजे अंजलीचा. अंजली त्याला सांगते, राजेश कुठे आहेस तू? यावरती राजेश आता सांगायला लागतो, अगं NGO कडून एक महत्त्वाची केस आली होती ना, तिकडेच आलेलो आहे. ती सांगते, लवकर ये, मला खूपच भीती वाटत आहे. राजेश म्हणतो, चिंता करू नकोस, मी येतोय. तोपर्यंत रियाला आता राजेश सांगतोय की अगं माझ्या ना बहिणीची तब्येत जरा क्रिटिकल आहे, तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, मला जावंच लागेल. आता रिया नको म्हणत असताना तो मात्र तिला आता तिकडून घेऊन जाण्यासाठी म्हणजे तिला सांगतो की मला जावं लागेल. इकडे अर्णव चिडलाय आणि तो म्हणतोय, तू मला काय म्हटली होतीस? तर आता तू मला सांगितलंस की आईने तुला बोलवलेलं आहे, पण आईने तुला बोलवलेलंच नव्हतं, तू कुठे गेली होतीस? त्यावरती ती सांगते, मी खरं तर पुरावे आणण्यासाठी गेले होते. तुमच्या आईच्या आत्महत्येमध्ये माझ्या आईचा
कोणताही हात नाही याचेच पुरावे आणण्यासाठी मी आता गेले होते. यावरती आता तो म्हणाला, तो एकटी, आपण एक टीम आहोत असं नेहमी तू म्हणत असतेस ना, मग जर का आपण एक टीम आहोत तर एकटी जाण्याचं धाडस तरी कसं केलंस तू? ते काही नाही आहे, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. बरं, आता दोघांचं हे बोलणं चालू असताना इकडे आता सुप्रिया या गोष्टी ऐकते आणि सुप्रियाला खूपच वाईट वाटतं. म्हणजे आपली मुलगी आपल्यासाठी इकडे आता इतकं सगळं करते आणि तिचा संसार पण दावणीवरती आपल्याचमुळे लागलाय आणि त्यामुळे ती आता खूपच उदास झाली. पण तोपर्यंत इकडे आता ती येते आणि अर्णवला आता ती काहीतरी बोलणार. अर्णव म्हणतो, तुम्ही दोघीजणी बोला, मी येतो. अर्णव तिकडून निघून गेल्यावरती लगेचच ईश्वरीला आपली आई मिठी मारते आणि त्यानंतर खरा खेळ सुरू होतो. इकडे डॉक्टरांचा फौजफाटा सगळा उभा करून अर्णव सांगतो, आता हे डॉक्टर तुझी काळजी घेतील. एक डॉक्टर डोक्याचे, एक ह्याचे, एक त्याचे, आणि ईश्वरी सांगायला लागते, मग आता हार्टचे डॉक्टर नाही का आणले? मला त्याची पण गरज आहे. त्यावरती तो म्हणतो, हो, त्याचे पण डॉक्टर आणले जातील. त्यानंतर लगेचच आता इकडे तो स्वतः ईश्वरीसाठी रूम सजवतो, तिच्यासाठी छान 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 खाऊ वगैरे आणतो आणि ईश्वरीला खूपच स्पेशल फील करवत आहे.